बुलढाण्यातून झी 24 तास ते जेन अल्फा रिपोर्टर्स आता रस्त्यांची दयनीय अवस्था दाखवत आहेत। मोताळा तालुक्यामध्ये शाळकरी मुलांना येण्या जाण्यासाठी रस्ता नाहीये, नदीवर पूल नाहीये आणि त्यामुळे या विद्यार्थ्यांना नदी ओलांडून जीव धोक्यात घालून जीवघेडा प्रवास करावा लागतोय। पावसाळ्यामध्ये या नदीला पूर येतो आणि त्यामुळे शिक्षणाचे धडे गिरवण्यासाठी शाळेत जायचं कसं, असा सवाल या झी 24 तासच्या जेन अल्फा रिपोर्टर्सनं उपस्थित केलाय। माझे नाव अंकित मापारी, मी झी 24 तास रिपोर्टर। आमच्या नदीला पूल नसल्यामुळे आम्हाला रोज नदीतून पार करून जाणं पडते, म्हणून आम्हाला नदीतून जायला त्रास होते। सर्व यायला सांगू इच्छितो की आमच्या नदीला पूर बनवून द्या। आमच्या नदीला कधी पूर आला तर आम्हाला नदीतून जाता येत नाही, म्हणून सगळ्यांना सांगतो आम्ही की त्याला नदीला पूल बनवून द्या। नमस्कार, माझे नाव भविष्य संजय जवळ। मी झी 24 तासमधून तुमचं स्वागत करीत आहे। आमचं गाव रिधोरा जहागीर, तालुका मोताळा, जिल्हा बुलढाणा। आमच्या गावाला पूल नाही आहे, तर सर्व राजकारणी लोकांना मी सांगू इच्छितो की आमच्या गावाला एक पूल बांधून द्यावे, नाहीतर आमची पूल आल्यानंतर शाळा डुबते। जर चालू राहिलं तर आमच्या शाळेला सुट्टी राहतील आणि आमच्या शाळेला जाता येत नाही। आम्ही सर्व मुलांना या नदीतून पार करून जावं लागते।